तर नमस्कार मंडळी, आज रविवार स्पेशल तुमच्यासोबत मी वाम माशाची भाजी शेअर करणार आहे। तर वाम माशाची भाजी धुवून घेतली, त्याच्यातला तो चिकटपणा धुतल्यामुळे सगळं निघून जातो, नाही तर खूप चिकटपणा असतो त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर धुवून झाल्याच्यानंतर हळद टाकली, हळद टाकल्याच्यानंतर मीठ टाकलं। मीठ टाकल्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली होती, तेल तापत होतं। तेल तापल्याच्यानंतर ठेचून लसूण टाकलं त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण मिक्स केलेलं हळद मीठ वगैरे हे टाकून दिलं त्याच्यात शिजण्यासाठी। शिजत असताना मग थोडंसं ताटामध्ये पाणी घेतलं। पाणी घेतल्याच्यानंतर ते थोडंसं झाकून ठेवलं, कारण का वाफाने बरोबर छान शिजतं ते। त्याच्यामुळे म्हटलं लगेच कणिक मळायला घेऊ। कणिक मळून घेतलं। कणिक मळल्याच्यानंतर चपाती टाकली। चपाती वगैरे भाजून वगैरे 2-3 चपात्या बनवून घेतल्या म्हटलं तर त्याच्यानंतर लगेच चपाती झाल्याच्यानंतर मसाला वगैरे हे मिक्स वगैरे करून मी बॅटर वगैरे तयार करून घेतलं होतं। लगेच इकडे परत तेच भाजी काढली, तेल टाकलं त्याच्यामुळे। तेल टाकल्याच्यानंतर लगेच मिरची टाकली, त्याच्यानंतर हळद टाकली, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला, गरम मसाला टाकला, त्याच्यानंतर गोडा मसाला पण थोडासा टाकला। गोडा मसाल्यामुळे अजून भारी टेस्ट येते। तर मग जो मसाला आपण दळलेला होता त्याच्यानंतर तो टाकला, कारण का तो म्हणजे मसाल्यामुळे भाजी एकदम अपूर्णच राहते। मसाला टाकून झाल्याच्यानंतर लगेच ते हलवून वगैरे मिक्स करून घेतलं पूर्ण। तर बघा कशी तरी आलती वरती, छान एकदम भारी दिसत होती। तर त्याच्यानंतर मस्त हलवून वगैरे थोडंसं शिजवून वगैरे मसाला एकदम गरम वगैरे होऊन छान पद्धतीने एकदम हलवून वगैरे त्याला मस्त असं लालसर हे आलतं। त्याच्यानंतर शिजलेली भाजी जी आपण काढून ठेवली होती साईडला ती टाकली होती। त्याच्यानंतर थोडं मिक्स करून तो मसाला मस्त भाजीला हे पीस वगैरे असतात त्यांना एकदम भारी हे लागला होता। त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं होतं, मग आपली भाजी शिजत होती। भाजी शिजत असताना मस्त उकळी वगैरे वरतून कोथिंबीर वगैरे टाकली आणि त्याच्यानंतर भाजी झाल्याच्यानंतर लगेच ताट वाढलं वगैरे आणि जेवण करायला बसले। कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। पहिल्यांदाच